जळगावमध्ये रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्यामुळे गेल्या 18 दिवसांपासून महामार्गावरील बायपास वाहतुकीसाठी बंद आहे आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे। शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत। 15 ऑगस्ट पासून बायपासवर किमान एकेरी वाहतूक सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र 15 ऑगस्ट उलटूनही बायपासवरील वाहतूक अद्याप बंदच असल्याचं पाहायला मिळत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। प्रशासनाच्या वतीनं दावा करण्यात जात आहे 15 ऑगस्टच्या रोजी हा राष्ट्रीय महामार्ग सुरू होणार आहे। मात्र याच ठिकाणची आपण दृश्य यदि बघायला गेलं तर अद्याप या ठिकाणी काम सुरू आहे आणि याच ठिकाणी जे आहे या राष्ट्रीय महामार्गाचा जो रस्ता आहे याच ठिकाणी एक विशेष प्रकारची इंजिनिअरिंगचा वापर करून या ठिकाणी ड्रिल केले जातात आहे आणि आतमध्ये जे आहे हे जे आहे या ठिकाणी जे आहे ड्रिल मारून आतमध्ये जे आहे लोखंडी रॉड सोडण्यात येत आहे आणि दुसरीकडे यदि विचार केला तर याच ठिकाणी प्लास्टिक अंथरून पडलेलं आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी पाणी न जावं त्याच्यामुळे रस्त्याच्या कलेला असलेलं याच ठिकाणी सिमेंटचे मोठे कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे बघायला गेला तर अद्यापही प्रशासनाच्या वतीनं दावा करण्यात आलेला होता की 15 तारखेला हा राष्ट्रीय महामार्ग सुरू होणार आहे, मात्र अद्यापही आज सुरू नाही आहे। याच ठिकाणी जो आहे अद्यापही हा राष्ट्रीय महामार्ग सुरू नाही आहे। कधीपर्यंत सुरू होणार आहे असाच प्रश्न जो आहे वाहन चालक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आहे, कारण की या राष्ट्रीय महामार्गाचा जो वाहनांचा ताफा आहे तो शहरातून जातो आणि या शहरामध्ये अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। मात्र प्रशासकीय अधिकारी किंवा नाहीचे अधिकारी यावर कुठेही स्पष्टीकरण देताना पाहायला मिळत नाही। अजून किती दिवस या वाहनांची कोंडी ही नागरिकांना वाहनधारकांना सहन करावा लागेल हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।